स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं पगाराचा जे काही विषय आहे त्या पगाराच्या विषयासंदर्भात आपण या ठिकाणी सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून 1,20,000 विद्यार्थी जॉईन झालेले होते आणि पहिला जो टप्पा आहे तो संपलेला आहे. दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये 6 महिने जेव्हा वाढवण्यात आलेले आहे, त्या वाढवण्यात आलेल्या 6 महिन्यामधलेही काही 50 ते 60 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, परंतु हे जॉईन झाल्यानंतर गेल्या 4 महिन्यापासून काही असे विद्यार्थी आहेत गेल्या 5 महिन्यापासून त्यांचा पगार झालेला नाहीये, मानधन झालेलं नाहीये. मग याच्या मागची कारणं काय आहेत? याच्या मागची कारणं आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील. आणि महत्वाचा विषय की व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 2 ते 3 दिवसापूर्वीचीच एक बातमी आपण पाहिलेली असेल की आदिवासी विकास विभागाची जी काही त्यांची जी निधी आहे तो निधी लाडक्या बहिणीसाठी वाढवण्यात आलेला होता. म्हणजे 400 करोड रुपये त्या ठिकाणी वळवण्यात आलेले होते. आणि याच्या पूर्वीही समाज कल्याण विभाग असेल, इतर जे विभाग आहेत त्यांना वळवण्यात आले. का तर आपल्या लाडक्या बहिणींचे जे काही वेतन आहेत किंवा जे पगार आहेत, जो 1500 रुपये जे दिला जाते, निधी दिला जातो, म्हणजे 1500 रुपये दिला जातात, हे 1500 रुपये देण्याकरिता सरकारकडे पैसे नाही. आर्थिक चणचण सरकारला भासत आहे. आणि अशा वेळेला आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणी ओरडू नये म्हणून त्यांना कंटिन्युटी मध्ये ते पैसे देणं हे शासकाला महत्वाचे वाटत आहे. परंतु आपल्या त्यांचे जे मुलं आहेत, म्हणजे भाचे आहात तुम्ही, पण तुम्हाला ते पैसे अजूनपर्यंत गेल्या 4 ते 5 महिन्यापासून थकीत आहेत, परंतु आपल्याकडे दिला जात नाही. म्हणजे हा जो निधी आहे, हा निधी संपूर्ण निधी कोणाकडे वळवला जात आहे आणि पहिल्यांदा प्रिफरन्स कोणाला दिलं जात आहे तर आपल्या लाडक्या बहिणींना दिलं जात आहे. परंतु लाडके भाऊ मात्र त्या ठिकाणी उपाशी आहेत आणि आपले चणचण भासत आहे, आर्थिक चणचण त्या विद्यार्थ्यांच्या मागे भासत आहेत. दुसरा मुद्दा असा की ज्या वेळेला शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा शासकीय सहाय्यक आयुक्त जे आहेत, आपले जिल्हा कौशल्य विकास विभागाचे जे काही जिल्ह्याचे जे काही सहाय्यक आयुक्त असतात, यांना जेव्हा विद्यार्थी आपले विचारणा करायला जात असतात तेव्हा ते उडवाउडीची उत्तरं देत आहेत, टाळाटाळ करत आहेत आणि ते सांगत आहेत की शासनाकडनं निधीच आलेला नाही तर आम्ही काय करू, मग आमच्याकडे पर्याय नाही. आणि हे जेव्हा अधिकारी त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आपले विद्यार्थी जेव्हा जातात आणि अधिकारी जेव्हा वरच्या लेवलला जेव्हा विचारणा करतात तेव्हा त्यांच्याकडनं उत्तर येत नाही आणि यांना हँडल करण्यासाठी सांगितलं जात आहे. आणि याचमुळे आपले विद्यार्थी, त्यांना माहिती आहे की विद्यार्थी रस्त्यावर आधी उतरलेले आहेत, त्यांचे 5 महिने वाढवण्यात आलेले आहे, पण विद्यार्थी आता मात्र उठून उभे होणार नाहीत असं त्यांचा एक मनात त्यांना वाटत आहे, शासनाला वाटत आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण एकजुटीनंच आपलं हे 5 महिने आपण वाढवलेले आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व जिल्ह्याचे जे काही संघटनाचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा तालुका अध्यक्ष असतील, त्यांनी ज्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा असं जर प्रश्न आलेला आहे तर त्यांनी पुन्हा आपल्याला हा प्रश्न बीडीओ पासून ज्या स्थापनेतले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती त्यांना धारेवर धरणं गरजेचं आहे. तरच आपल्याला हे मानधन शासनाला पुन्हा जाग येईल आणि आपल्याला मात्र आपले जे काही 4 महिने किंवा 5 महिन्यापासून थकीत असलेले जे काही विद्यावेतन आहे, म्हणजे मानधन आहेत, ते मानधन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळतील. अन्यथा शासन आपल्यावर अन्याय करेल. कारण पूर्वीपासूनच शासन आपल्याला योजना जेव्हा सुरू केलेली आहे, ती योजना सुरू केली तेव्हापासून हे आपल्यावरती अन्यायच होत आहे आणि शासनाने या गोष्टी झेपत नाहीत, तर या गोष्टी करायला नको होत्या. कारण कोणत्याच बेरोजगार विद्यार्थ्यांनी ही रोजगार योजना मागितलेली नव्हती, ही लाडका भाऊ योजना मागितली नव्हती आणि आपल्या लाडक्या बहिणींनी सुद्धा मागितली नव्हती. जेव्हा अंतरून पांघरून पाय पसरावे अशी एक मन आहे, परंतु शासनाकडे पैसा नसताना सुद्धा शासन ही फालतूची योजना सुरू करून आपल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहे. आणि जर सुरू केलीच योजना तर त्याला चांगल्या रीतीने चालवणं हे शासनाकडे गरजेचं होतं, म्हणजे शासनाची गरज आहे. परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आपण मात्र गाफील आहोत. गाफील राहून चालणार नाही, तर यांच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की जिल्हा अध्यक्षाच्या आणि तालुका अध्यक्षाच्या वतीनं आपण सर्वांनी संघटनेचे निवेदन घेऊन त्यांना धारेवर धरा. नक्कीच आपला शासनाला जाग येईल आणि आपले मानधन लवकरात लवकर शासन काढेल. हेच आपल्याला आपल्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते हे नक्की तुम्ही कमेंट्स द्वारा कळवा की पगार तुमची का होत नाहीये. त्यात जर तुमचे काही अपडेट असेल ते तुम्ही सुद्धा मला सांगू शकता. आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.